होतं प्रॉब्लेम 2-3 वर्ष जेव्हा आपण कर्म आणतो तेव्हा प्रॉब्लेम काय होतं की बॅग जे असते बॅगेमध्ये आहेत ना पॉलिथिनची बॅग असते ब्लॅक कलरची त्याच्यामध्ये काय होतं की ती जी सोटमुळं असतात ना त्याची क्रॉस फिरले जातात. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये एक सोटमूळ असो जो झाडाच्या बरोबर कुंडीच्या आपल्या जी पॉलिथिनची कुंडी असते आपली रोपाची किंवा कलमाची त्याच्या बरोबर मध्ये एक सोटमूळ असतो. तो सोटमूळ काय होतं आपण जेव्हा झाडं लागवड करतो जून महिन्यामध्ये किंवा मेच्या एंडिंगला आपला पाऊस पडतो कोकणामध्ये तेव्हा प्रॉब्लेम कसा होतो की ती मुळं आहेत ना अशी गोल फिरल्यामुळे बॅगमध्ये ती जमिनीत प्रॉपर सेट होत नाही. आणि आपला जो सोटमूळ असतो तो जमिनीमध्ये क्रॉस होतो. जेव्हा क्रॉस गेल्याने प्रॉब्लेम कसा होतो की क्रॉस गेल्याने जेव्हा आपलं झाड आहे ना ते प्रॉपर जमिनीमध्ये सेट होत नाही. सेट न झाला प्रॉब्लेम कसा होतो की झाडांना मग काय होतं पाणी धरून ठेवण्याची क्षमता किंवा झाड प्रॉपर असं सेटमध्ये उभा राहत नाही असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात. केव्हा केव्हा असं होतं की परिणामी काय होतं की कलमांची लागवड आपण काय होते चुकीच्या पद्धतीने केली नाही जास्त वर्षाची झाडाची लागवड केली तर प्रॉब्लेम त्यांचं आयुष्यमान एकदम फार कमी राहतो. आणि कधी कधी असं होतं की हलकासा वातावरण बदल झाला की काय होतं मोहर काळा पडतो असा एक प्रॉब्लेम येतो. दुसरा असा प्रॉब्लेम असा येतो की हलका मोठा वारा बिरा आला वादळ वारा आला की झाडं आहेत ती कशी कोळमळून उलटी उलटी पडतात. मग शेतकऱ्यांचं आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. दुसरी गोष्ट काय अशी होती की आपण ती लागवड करण्यासाठी आपली बाग जी घडवण्यासाठी आपला जो वेळ खर्च केला असतो आपला पैसा खर्च केला असतो तो खूप मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान होते. त्यानंतर दुसरा असा विषय असं की काय होतं की मोहर हा आहे ना बदलत्या वातावरणात हलकासा काळा पडतो. कधी कधी जास्त प्रमाणात सुद्धा काळा पडतो. आपण जेव्हा 2-3 वर्षाची कलमाला लागवड करतो ती काजूची असो या आंब्याची असो तेव्हा काय होतं हलकसं बदलतं वातावरण झालं ना की मोहर पटकन काळा पडतो. मोहर काळा पडला याचा परिणाम असा होतो की आपल्या लागवडी मोठ्या प्रमाण होतो आपलं उत्पन्न प्रॉपर एकदम पूर्ण घटलं जातं. शेतकऱ्याचं पूर्ण आर्थिक नुकसान होतं. आणि त्यानंतर असा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो की काय होतं आता उदाहरणार्थ हा पकडा असा हा आपला काजू लागवड केलेला आहे. ह्याचा काय होतो शेंडा पोकरणारी आळी असते इकडनं वर्ण पोकरत 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 अशी खाली येते आणि परिणामी काय होतं पूर्ण खाली पूर्ण झाडावर पोचते आणि आपलं पूर्ण काजू आपलं पूर्ण मरून जातं. आणि दुसरा कसा प्रॉब्लेम असा केळीमध्ये कसा होतं की आपण जेव्हा कलम लावतो झाडांचा 2-3 वर्ष कलम लावतो आपण जून महिन्यात लागवड केली काही महिन्यानंतर आहे ना झाडाच्या बरोबर बुंद्याला एक शेंडा पोखरणारी असतात ना म्हणजे खाली शेंडा जमिनीतली कशी शेंडा पोखरणारी कशी आळी असते तशी खाली एक खोडं पोखरणारी एक आळी असते. ती काय होते खाली म्हणजे जी पोखरणारी आळी असते ना ती हळूहळू ती काय करते जी कोळी मुळं आहेत ना ती पूर्ण खाऊन टाकते.